नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच असायला पाहिजे. तर सकाळचे 6 वाजले होते आणि मी इथे आले आहे बस स्टँडला. तर मला जायचं आहे औंढा नागनाथला. आमच्या जिल्ह्यामध्ये 8वे ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ. तर तिथे माझं काम होतं LICचं. एक जणांना भेटायचं होतं LICसाठी. तर सकाळचीच अपॉइंटमेंट होती, त्यामुळे मी सकाळी 7 वाजताच निघाले होते. 7:30 वाजले असतील, 7:30-8 वाजले असतील जेव्हा मी इथे पोहोचले. आणि इथे पोहोचल्याच्यानंतर माझं जे पण क्लायंट होते त्यांना मी भेटले. त्यांच्यासोबतचं मी मीटिंग काय शूट केली नाही. त्याच्यानंतर मी इथे बेलपत्र वगैरे घेतले आणि मंदिराकडे जात होते. तर सकाळी 9 वाजले असतील तेव्हा एक दुकान असं ओपन होत होतं. मंदिरामध्ये काहीच गर्दी नव्हती, पण सकाळचं वातावरण खूप छान होतं. काहीच म्हणजे कुणीच नव्हतं, फक्त गावातले लोक हे दर्शनासाठी येत होते. तर माझं मी म्हणते ना, गेल्या 30-35 वर्षामध्ये पहिल्यांदा असं झालं की खूप निवांत असं मी दर्शन घेतलं आणि मला खूप भारी वाटलं बरं का. तर मी इथे जात होते, मुख्यद्वाराकडे आले होते. मुख्यद्वारामधून एकदम मधात जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर हे दगडी याच्यावर जे कोरीव बांधकाम आहे, जसे मूर्त्या वगैरे आहे, दगडाचं पूर्ण बांधकाम आहे या मंदिराला. तर छान असं कोरीव काम केलेलं आहे. खरंच ना, पहिल्यांचे लोक खरंच खूप मस्त आहे त्यांची कला. आणि पूर्ण दगडाचं हे मंदिर भुयारामध्ये बांधलेलं आहे आणि मधी भुयारामध्ये महादेवाची पिंड आहे. पण कधी पण इथं आलं ना तर एवढी प्रचंड गर्दी असते की 2 मिनटात हात जोडा आणि बाहेर या असं होतं. पण मी इथे आतमध्ये गेले तर फक्त पंडितजी तेवढे बसलेले होते आणि थोडंसंच मी शूट केलं, कारण त्यांनी मला मोबाईल बंद करायला लावला. पण अभिषेक वगैरे इतका छान झाला ना, निवांत मी 10 मिनटं बसले. त्यांनी मला काहीच म्हटले नाही, वरती जा म्हणून. गर्दी नसल्यामुळे कोणी काही म्हणत नाही. असं वाटलं की खरंच साध्या ज्योतिर्लिंगाचं जसं दर्शन होते ना तसं माझं दर्शन झालं. मस्त पाण्याने अभिषेक केला. सोबत काहीच नेलं नव्हतं, गुरुजींकडूनच घेऊन सर्व काही केलं. बेलपत्र वगैरे वाहिले आणि त्याच्यानंतर बाहेर आले. तर बाहेर पण सकाळचे 10 वाजले होते. तर छान वातावरण होतं आणि इथे जे पण भंडारा आहे, शिरा आणि खिचडीचा प्रसादाचं वाटप करणं चालू होतं. ते मी पण घेतलं, शिरा आणि खिचडी, आणि खाण्यासाठी खूपच टेस्टी होती. ती घेतली आणि पुन्हा मी परत येण्यासाठी निघाले. तर हे आहे पहा 8वे ज्योतिर्लिंग. तर नक्कीच दर्शनासाठी या. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.